वो चिंता करते हैं, उनके ऊपर ध्यान देते हैं। ये सब चीजों के ऊपर विश्वास रखकर अनेक लोग शिवसेना में आ रहे हैं। सभी का स्वागत है। इसके सिवाय उनके पास है क्या? उन्होंने खुद आत्मचिंतन करना चाहिए। ऐसी घटना क्यों हो रही? जो एमपी लगभग 25 लाख से ज्यादा नागरिकों का प्रतिनिधित्व करता है, वो ऐसी भूमिका क्यों ले रहा है क्या नहीं? तो ये इसके ऊपर उन्होंने सोचना चाहिए। देखो, जहां तक एकनाथ जी शिंदे साहब का नेतृत्व का विषय है, हर दिन सामान्य शिवसैनिक से लेकर लोक प्रतिनिधि तक अनेक प्रवेश हो रहे हैं। सभी का स्वागत है। इसी में उनका टाइम वो व्यर्थ कर रहे हैं। मैं समझता हूं अगर लोगों में जाते हैं, लोगों का सुख दुख जानते हैं, कुछ एजेंडा बनाकर काम करते हैं, तो ये नौबत नहीं आती है। इसके पहले जाना चाहिए था ना, जब ये सब लोग संघर्ष कर रहे थे, उनकी पीड़ा थी। जब भी लोगों में जाना चाहिए था। घर में बैठ के राजनीति अभी ये दिन नहीं रहे। खचखच होती, मान सन्मानाचा विषय होता। तर महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत। नंदनवन निवासस्थानाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। तिथे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया तर त्यांच्याकडून। धनंजय, काय अधिकच्या अपडेट्स? सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी आधीपासून म्हणजे गेल्या 1-1.5 तासापासून इथे नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेने ठाकरेच्या शिवसेनेचे जे बंडखोर खासदार आहेत त्यांची इथे बैठक सुरू होती। आणि या बैठकी दरम्यान आपण जर पाहिलं तर आता इथे आतापर्यंत संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर आणि भाऊसाहेब वागचौरे हे उपस्थित होते। आणि आता आपण जर पाहिलं तर आपल्या कार्यकर्त्यांसह संजय दिना पाटील सुद्धा इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते संजय दिना पाटील यांचे आणि नंदनवनच्या बाहेर उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। नंदनवनच्या बाहेर पोलिसांची मोठी पोलीस फौजफाटा सुद्धा पोलिसांचा इथे तैनात असलेला आपल्याला पाहायला मिळते। आणि अशातच फक्त संजय दिना पाटील हे अनुपस्थित होते, आता ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे आता थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे 6ही खासदार जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेतून आता इथे पोहोचलेत। आता बैठक होईल आणि बैठकीनंतर हे 6ही खासदार जे आहेत ते वायबी चव्हाण इथे पोहोचतील। आणि वायबी चव्हाण इथे आपण जर पाहिलं तर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषद होईल। आणि हे 6ही खासदार जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। त्याआधी जर आपण पाहिलं तर या 6ही खासदारांचं जे आहे ते पक्षप्रवेशाच्या कागदावर सह्या घेतल्या जातील आणि त्याची प्रक्रिया सध्या नंदनवन येथे सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि सध्या आपण जर पाहिलं तर सगळेच 6च्या 6 जे ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड करून आलेले खासदार आहेत ते आपल्याला इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। आता संजय दिना पाटील सुद्धा त्यांच्या भांडूपच्या निवासस्थानावरून आता इथे नंदनवन या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच ही थेट दृश्य आहेत। नंदनवनच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतो, मोठा फौजफाटा पाहायला मिळतो। आणि आता आपण जर पाहिलं तर अलर्ट मोडवर पाहायला मिळतं। आता पोलीस अलर्ट मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि आता कोणत्याही क्षणी हे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत
पत्रकार परिषदेसाठी निघतील आणि सध्याची ही लगबग जी आहे ती नंदनवनच्या बाहेरची आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर नंदनवनच्या बाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे सगळे शाही खासदार आता पोहोचलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या 6 खासदारांचा जर एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे सगळे 6 खासदार आता इथे नंदनवनच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता इथे जी बैठक सुरू होती गेल्या 1 ते 1.5 तासापासून ही आता एकंदरीत या सगळ्या बैठकीमध्ये आता 5 खासदार उपस्थित होते. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आता 6वे खासदार संजय दिना पाटील हे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता या सगळ्या याच्यावर बैठकीच्या आधी पक्षप्रवेशाची जी काही कागदपत्रे अधिकृत कागदपत्र आहेत त्यांच्यावर सह्या घेतल्या जातील या 6 खासदारांच्या आणि त्याच्यानंतर त्यांचा जाहीर पक्षप्रवेश जो आहे तो वाय.डी. चव्हाण इथे होईल. आपण जर पाहिलं तर आता ही सगळी गडबड जी आहे ती आपण पाहू शकतो. तशा पद्धतीने इथे सगळी जी लगबग आहे ती चालू झालेली. आता कोणत्याही क्षणी आपण पाहू शकतो ही सगळी थेट दृश्य आहे. इथे आपण पाहू शकतो आता हे 6 खासदार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. हे 6 खासदार जे आहेत ते आता इथून बाहेर निघताना पाहायला मिळते. हे नंदनवनच्या बाहेरची दृश्य आहेत. आता इथे आपल्याला हे सगळे लगबग पाहू शकतो आपण. आता हे सगळे खासदार जे आहेत ते बाहेर पडतील नंदनवन बंगल्याबाहेर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची ही बैठक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या बैठकीनंतर आता पत्रकार परिषदेच्या आधी ही सगळी गडबड आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर आता इथे हा सगळा रस्ता जो आहे जो वाय.डी. चव्हाणच्या दिशेने जातो मलबार हिलवरून तो आता मोकळा करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे सगळे 6 खासदार बाहेर निघतील आणि थेट पत्रकार परिषद ज्या ठिकाणी ठेवली ते म्हणजे वाय.डी. चव्हाण त्या वाय.डी. चव्हाण इथे जातील आणि त्यानंतर इथे नेमकं हे 6 खासदार नेमकं काय स्पष्टीकरण देतात, त्यांनी ठाकरेंची साथ का सोडली आणि शिंदेसोबत ते का जातात हे सगळं आपल्याला आता या ठिकाणी पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ही सध्याची दृश्य आहे. सध्या आपण जर पाहिलं तर नंदनवन येथे जी बैठक सुरू होती ती अर्थात संपली असं म्हटलं जात आहे आणि या बैठकीला फक्त संजय दिना पाटील नव्हते. आपण जर पाहिलं तर आता हा ताफा निघालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवनवरून बाहेर पडतात आणि आपण जर पाहिला तर हा सगळा ताफा आहे आणि या ताफ्यामध्ये आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आपल्याला हे सगळे पाहायला मिळत आहेत, निघताना पाहायला मिळत आहेत. ही थेट दृश्य आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे 6च्या 6 खासदार आपल्याला इथून निघतायत. हे नंदनवनच्या बाहेरची दृश्य थेट दृश्य आहेत आणि आपण जर पाहिलं तर हे 6 खासदार आता बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या 1.5 ते 2 तासांपासून 5 खासदार हे नंदनवनमध्ये होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सगळ्या गोष्टींवर त्यांची चर्चा झालेली आहे आणि फक्त वाट होती ती म्हणजे संजय दिना पाटील पोहोचण्याची आणि अखेर 6वे खासदार संजय दिना पाटील पोहोचले आणि त्याच्यानंतर आता हा संपूर्ण ताफा निघालाय. आपण पाहिला संजय दिना पाटील आपल्याला इथे जाताना पाहायला मिळत आहेत. पहिली गाडी निघालेली आहे आणि संजय दिना पाटील हे जात असताना श्रीकांत शिंदे हे गाडी चालवताना आपल्याला पाहायला मिळत होते. आपण जर पाहिलं तर इथे आपल्याला इतरही खासदार शिंदेच्या शिवसेनेचे पाहायला मिळतात. नरेश मस्के असतील आणि बाकीचे सगळेच खासदार इथे उपस्थित होते. हा संपूर्ण ताफा आता निघालेला आहे. आपण पाहू शकतो ही थेट दृश्य आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा इथे सगळे निघतायत. आपण पाहतो ही सगळी लगबग आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळी दृश्य आहेत नंदनवनच्या बाहेरची. हा ताफा निघालेला आहे नंदनवनच्या बाहेर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि त्याचबरोबर जे 6 खासदार आहेत ते सुद्धा त्या गाडीत असलेले पाहायला मिळतात आणि हा ताफा आता थेट निघाला आहे वाय.बी. चव्हाणच्या दिशेने. थोड्याच वेळात वाय.बी. चव्हाण येथे हे 6 खासदार पोहोचतील आणि त्याच्यानंतर त्यांचा अधिकृतरित्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होईल. आपण पाहतोय सध्या हे सगळेच इथे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण पाहतोय हे सगळे खासदार आता इथून बाहेर पडलेले आहेत आणि आता हा सगळा ताफा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत आपण पाहू शकतो हे सगळे जे आहेत ते इथून आपल्याला जाताना पाहायला मिळतं. हा पोलिसांचा बंदोबस्त मोठा फौजफाटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण जर पाहिलं तर आता हे सगळेच इथून निघताना पाहायला मिळतात. ही सगळी दृश्य आहेत नंदनवनच्या बाहेरची. हा नंदनवनच्या बाहेरचा असलेला हा ताफा आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर पाहिलं तर या ताफ्यामध्ये आपल्याला सगळे जे 6 खासदार आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात आणि आपण जर पाहिलं तर हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं.
मिळते आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकंदरीत आपण जर पाहू शकतो हे सगळे ताफा निघालेला आहे. डायरेक्ट जाशील. बस 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 ना. आपण जर पाहिलं तर हा ताफा निघालेला आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत आणि ही सगळी दृश्य आहेत थेट नंदनवनच्या बाहेरची आणि नंदनवनच्या बाहेर आपण जर पाहिलं तर इथून आता हे सगळेच्या सगळे साहीच्या साही खासदार जे आहेत ते निघालेले पाहायला मिळतात आणि हा सगळा दृश्य आहे आता हे थेट आपल्याला पाहायला मिळतील. आपण जर पाहिलं तर हे सगळे जे आहेत साहीच्या साही खासदार ते आपल्याला तिथे पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतील. हे सगळे त्यांचे जे काही समर्थक आहेत 6 खासदारांचे ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि हा सगळा पोलिसांचा फौजफाटा घेऊन हे सगळे निघालेले आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत हा सगळा फौजफाटा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने इथून हे सगळे निघालेले आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत हा सगळा ताफा आहे. पाहू शकतो हे सगळे समर्थक आहेत आणि या समर्थकांसोबत आपण जर पाहिलं तर हे सगळे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी थेट दृश्य आहे. हा ताफा गेलेला आहे आणि सगळे साहीच्या साही खासदार आता रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच म्हणजे आपण खरं तर ही लाईव्ह दृश्य बघू शकतोय. सगळेचे 6 ठाकरेंच्या शिवसेनेचे फुटीर खासदार आहेत ते आता वाय बी चव्हाण सेंटरकडे निघालेले आहेत. त्या ठिकाणी या 6 खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये देखो शिवसेना उभाटा के 6 सांसद जो है आज हमारी बाला साहेब ठाकरे की शिवसेना में प्रवेश कर रहे हैं. उनके कार्यक्षेत्र में जो डेवलपमेंट के लिए उनको निधि नहीं मिल रहा है, उनके पार्टी के जो प्रमुख है वो उनसे घर पे मिलते नहीं है, उनको किसी के साथ मीटिंग करते नहीं है, उनकी जो भी समस्या है उसके लिए कोई हल पक्ष से निकलता नहीं है. इसलिए अपने पार्टी के लीडर से इतना महत्वाची घडामोड आपण बघतोय. सगळे जे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 फुटीर खासदार आहेत ते आता वाय बी चव्हाण सेंटरकडे निघालेले आहे. अगदी काही वेळातच वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी या सगळ्याही 6 खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडेल आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे. नेमकं काय बोललं जात आहे? आरोप है पैसे लेने का. लास्ट टाइम भी उठा हुआ, इससे पहले भी उठा हुआ. जो भी लोग गए हर किसी के ऊपर गाली गलौज करना, पैसे का आरोप करना, इसके सिवा संजय राउत के पास कुछ भी नहीं है. और ऐसा करके मेरे ख्याल से वो रही बच्ची कुची पार्टी भी पूरी खत्म कर डालेंगे. देखो हमारे महाराष्ट्र में हमारे पार्टी बढ़ाना है. अगर 2, 4, 5, 10 कोई भी पार्टी के लोग हमारी पार्टी में आते हैं तो हमारी पार्टी बढ़ती है. हर कोई नेता और हर कोई पार्टी के वर्कर यही चाहेंगे कि हमारी पार्टी बढ़े, हमारी पार्टी बड़ी बने और आने वाले कल में हमारे एकनाथ शिंदे साहब जो है वो महाराष्ट्र के सीएम बने. आपण बघितलं शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून या आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे हे सुद्धा वाय बी चव्हाण सेंटरकडे रवाना झालेले आहेत. अगदी काही वेळातच त्या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडणार आहे. नेमकं काय बोललं जातं हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. सोबतच जे ठाकरेंच्या शिवसेनेचे फुटीर खासदार आहेत त्यांच्याकडून नेमकी पक्ष सोडण्याची काय कारणं समोर येत आहेत हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. अगदी काही वेळातच या 6 फुटीर ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदारांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे. त्यानंतर महत्त्वाची पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल. दुसरीकडे आपण बघतोय शिवालय येथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू होती, ती सुद्धा संपलेली आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा अगदी काही वेळातच पत्रकार परिषद घेतील. त्यांच्याकडून सुद्धा नेमकं काय बोललं जातं हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. 2 महत्त्वाच्या घडामोडी सध्या घडतायत. यातली महत्त्वाची घडामोड म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 फुटीर खासदार हे आता नंदनवन निवासस्थानी जी बैठक सुरू होती ती संपलेली आहे आणि सगळे 6 फुटीर खासदार वाय बी चव्हाण सेंटरकडे निघालेले आहेत. त्या ठिकाणी या सगळ्या 6 खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडेल आणि त्यानंतर महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. ही 2 दृश्य आपण बघू शकतोय. 6 फुटीर खासदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आता ते वाय बी चव्हाण सेंटरकडे रवाना झालेले आहेत त्याची ही दृश्य आहेत आणि दुसरी दृश्य आपण बघू शकतोय वाय बी चव्हाण सेंटरमधून ही थेट लाईव्ह दृश्य आहे. ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे त्या ठिकाणची ही थेट लाईव्ह दृश्य तुम्ही बघू शकताय.
अगदी काही वेळातच या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडेल. मात्र त्याआधी या सगळ्याही 6 खासदारांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. हा पक्षप्रवेश होईल आणि त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडेल. या 6ही खासदारांकडून पक्ष सोडण्यामागचं नेमकं कारण काय होतं याबाबत खुलासा सुद्धा केला जाईल. नेमकं काय बोललं जातंय या प्रत्येकाकडून हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल. 2 महत्त्वाच्या घडामोडी, 2 महत्त्वाची दृश्य आपण बघू शकतोय. सध्या आता 6 बंडखोर खासदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, ते वाय.बी. चव्हाण सेंटरकडे रवाना झालेले आहेत आणि दुसरीकडे वाय.बी. चव्हाण सेंटरमधून ही थेट लाईव्ह दृश्य आहेत. अनेक महत्त्वाचे नेते आहेत ते या पत्रकार परिषदेला सुद्धा उपस्थित आहेत आणि याच ठिकाणी ही पत्रकार परिषद पार पडेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये. आणि ही पत्रकार परिषद पार पडण्याच्या आधी सगळ्या खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात पक्षप्रवेश होईल. मला माहिती नाही त्यांनी काय बैठक बोलवली, त्याच्यामध्ये किती लोक जमले किती लोक जमले नाहीत. पण मी आपल्याला मागे एकदा सांगितलं होतं, जशी माननीय शिवसेनेच्या खासदार महोदयांच्यामध्ये खतखत होती, नाराजी होती, तशीच खतखत तशीच नाराजी शिवसेनेच्या अनेक इतर लोकप्रतिनिधींच्या मध्ये आहे. अनेक लोक अशा बाबतीतली नाराजी खतखत ही आमच्याकडे खाजगीत चर्चा करताना बोलत असतात. त्यामुळे कदाचित अशी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न अशी बैठक घेऊन उबाटा पक्षाकडनं केला जाण्याची शक्यता असेल. ओके, आज जो हमारे साथ आ रहे हैं वो सभी का हम लोग स्वागत करते हैं. आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना बढ़ रही है. शिवसेना के लोकप्रतिनिधियों की संख्या बढ़ रही है. 2022 से जब से आदरणीय शिंदे साहब ने मुख्य नेता की कमान संभाली है, शिवसेना ग्रास रूट तक पहुंच रही है. इसके भी आगे शिवसेना का अधिक विस्तार करने के लिए जो लोग हमारे साथ में आ रहे हैं वो सब लोगों का हाथ में हाथ लेके कंधे में कंधा मिला के हम लोग आगे काम करेंगे.